मी माझं एक पर्स उदाहरण देतो. मुलांना सवय असते हट्ट करायची, मॉलमध्ये गेलो काय गेलो. माझी मुलगी पण मागे लागायची लहानपणी, 1-7 वर्षापूर्वी. मला हे पाहिजे ते पाहिजे, दिसतात ना चॉकलेट दिसतात, हे दिसतात, मग हे उचल ते उचल मॉलमध्ये. मग अमितला काही सवय काय, अमितला काय सांगितलं, ठीक आहे तू असं कर, हे जे तुला घ्यायच्या इच्छा नाही, 100 रुपयाची कॅडबरी घ्यायची आली, ते 100 रुपयाच्या पिगी बँकेत टाक. ओके. आणि दरवर्षी ती पिगी ओपन करायची आणि तुला जे वाटेल त्यातले खर्च कर. म्हणजे आम्ही दरवर्षी एक इंटरनॅशनल वेकेशनला जातो. तर आम्ही काय करायचो, मग समजा या वर्षीचे 1,000 रुपये जमले, 1,500 रुपये जमले, मग त्याचे आम्ही ते पैसे घ्यायचो. समजा आम्ही अमेरिकेला फिरायला गेलो होता, ते डॉलरमध्ये कन्वर्ट केले, त्या डॉलर दिले आणि तिला मी आम्ही पूर्ण स्वातंत्र्य द्यायचो, तुला जे पाहिजे ते खर्च कर. म्हटलं याचं महत्व कळलं की 50-50 रुपये जरी वाचवले ते आपण वर्षाला 1,000-2,000 येतात आणि ते आपण मोठी गोष्ट कधी घेऊ शकतो. सो ते स्वातंत्र्य मुलांना कळलं ना, मुलांना सेव्हिंगचं महत्व कळतं की बजेट कसं करायचं, म्हणजे वायफळ खर्च नाही करायचा, कुठे सेव्ह करायचे, कसे सेव्ह करायचे. त्यामुळे हे महत्व तुम्हाला लहानपणापासून पडून दिलं पाहिजे.